आपल्या हक्काचा आवाज, सत्य, निर्भीड, निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत रहा जय राष्ट्र न्यूज. प्रत्येक भाषा ही देशाची अमूल्य संपत्ती. भाषा विवाद टाळून समन्वय आवश्यक. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ. गडिनाडू कन्नड साहित्य संस्कृती उत्सव उत्साहात संपन्न. देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती असून कोणत्याही भाषेकडे श्रेष्ठ कनिष्ठ दृष्टीने पाहता कामा नये. सर्व भाषांवर प्रेम, आदर आणि परस्पर समन्वय ठेवून गुण्यागोविंदाने राहणे ही काळाची गरज आहे. भाषा विवाद निर्माण होणे योग्य नाही असे प्रतिपादन विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले. कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरण व शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील जत तालुक्यातील संघ येथे आयोजित गडिनाडू कन्नड साहित्य संस्कृती उत्सव तसेच नलीकली साहित्य वाटप समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार यत्नाळ म्हणाले की सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्य सरकारांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना अधिक अनुदान द्यावे तसेच कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरणांना दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे अशी मागणी त्यांनी कर्नाटक सरकारकडे केली. पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची गरज अधोरेखित करत विजापूर संघ गुडापूर मार्गे मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग झाल्यास सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना जतचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मराठी व कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान आहेत. जत तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून येथील कन्नड भाषिकांच्या समस्या महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. बसवेश्वर महामंडळाच्या माध्यमातून कन्नड शाळा व लिंगायत समाजासाठी उपयुक्त योजना राबवण्याच्या सूचना देण्यात येतील. कन्नड माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा घेणे व कन्नड शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीबाबतही सरकारचे लक्ष वेधले जाईल. बसवेश्वराच्या वचनांचा मराठी अनुवाद सुरू असून संघ येथे बसवेश्वर अध्ययन पीठ स्थापन करण्यासाठी मागणी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कन्नड शाळांना नली कली साहित्याचे वाटप करताना कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमण्णा बेवी नम्रत म्हणाले की सीमावर्ती कन्नड बांधवांच्या हितासाठी प्राधिकरण सातत्याने कार्यरत आहे. या भागाच्या विकासासाठी व कन्नड शाळांना अधिक निधी मिळण्यासाठी कर्नाटक सरकारने प्राधिकरणाला जादा अनुदान द्यावे अशी मागणी केली. सकाळी देवी भुवनेश्वराच्या प्रतिमेसह संमेलनाध्यक्षांची विविध कला पथकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्राधिकरणाकडून मंजूर 30 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी व्याख्याने व कवी संमेलन तर सायंकाळी समारोप समारंभात डॉ. के पत्तार यांनी समारोपपर भाषण केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमास पूज्य गुरुपाद शिवाचार्य, संमेलनाध्यक्ष गुरुपाद कुंभार, डॉ. आर के पाटील, गुरु पाटील, किरण पाटील, गुड्डापूर देवस्थान कमिटीचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर गोपी, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, करबसू लवंगी, केंद्रप्रमुख धरेप्पा कट्टीमनी, कविता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाटील, विजय बिरादार, गुरुबसू वाघोली, अजय बिरादार, कुमार विठेकर तसेच शालेय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने कन्नड भाषिक शिक्षक व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेच्या प्राचार्या कविता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन करडी गुरुजींनी तर आभार किरण पाटील यांनी मानले. सोनळ प्रतिनिधी ऋषिकेश होनमोरे. पाहत रहा जय राष्ट्र यूट्यूब चॅनेल.